महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन मोबाईल ही गोष्ट अशी आहे की ही आमची चूक आहे, पालकांची चूक आहे. ते पोरग रडतंय लहान तर दे मोबाईल, हा बाईक गाणे, त्याच्यामुळे त्याला सवय लहानपणापासून लागली. तर सगळ्यात मोठा दोष पालकांचा. पालक कोणत्या तोंडाने विचारणार की मोबाईल नको वापर, दिलाय कोणी? त्याच्यामुळे शक्य तेवढा स्वतःपासून मोबाईल लांब ठेव. तो खरोखर आपल्या खाजगी संभाषणांसाठी नाही. माझी हात जोडून विनंती आहे तुम्हाला की शक्यतोवर एका क्लिपमध्ये, एका फोटोमध्ये अख्खं आयुष्य उद्ध्वस्त होणार आणि याच्यासाठी हजारो लोक टपून बसलेले असतात. कुंभमेळ्यात महिला स्नान करते त्याचे फोटो विकून लोकांनी पैसे कमवलेले. त्याच्यामुळे हा सगळ्यात कठीण काळ. म्हणजे तुमच्या भोवतालचा कुठलाही मवाली फालतू छपरी पोरगा एवढा डेंजर नाही, एवढा डेंजर हा मोबाईल. लीडरच बॉस व्हायला लागले, लीडरच सगळं ठरवायला लागले. लीडरचीच एंट्री म्हणजे तुम्ही रील कशा लीडरच्या बघता, म्हणजे साऊथ इंडियन पिक्चर मधला विलन आलाय असं वाटतं. तुमचा आमदार, नगरसेवक, पंतप्रधान, मुख्यमंत्री, भाऊ, अमोक, बॉस, हे असं आपण आता एक खलनायकाचं म्युझिक लावून आपल्या आमदारांचे, खासदारांचे रील बघतो. तर ह्यांचे कार्यकर्ते कसे तयार होतील? ह्यांचे चमचेच तयार होतील ना. कार्यकर्ता फार निष्ठावान लागतो, अभ्यासू लागतो. यांच्या मागं फिरणारी मंडळी ही 100 रुपयाच्या फुकट पेट्रोलवर फिरणारी आहे. त्यांची कुवत किती असणार? तर त्यांच्यात आपल्याला सामील नाही व्हायचं. तर आपण नेता व्हायचं, आपल्याला चमचा नाही व्हायचं. इतकी फालतू, इतकी दरिद्री, इतकी होपलेस गोष्ट आहे चमचा. ते व्हायचं कशासाठी? ह्या इंजिनियर झालेल्या मुलींना असं का नाही वाटलं की अजूनही माझ्या गावाकडे 2-2 किलोमीटरवरून हंडे घागर घेऊन पाणी आणतात मुली, यांचं ओझं कमी करावं असा एखादा शोध लागला पाहिजे. मुलींनी तरी लावला पाहिजे की नाही. एवढ्या लाखो इंजिनियरून मग उपयोग काय? तर आपण जे शिकलोय त्याचा उपयोग आपल्या गावासाठी झाला पाहिजे. सगळ्यात जास्त या देशात शेतकरी फसवला गेलाय. कारण दर 2-4 वर्षाला शेतकऱ्यासाठी एक स्कीम येते. पीक विम्यापर्यंत हेच चालू आहे, फक्त फसवणूक. आणि म्हणून गावाचं चित्र असं सहजासहजी बदलू शकत नाही. गावाचं चित्र बदलायचं असेल तर नेतृत्व बदलावं लागेल. महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन अरविंद जगताप हे आजच्या काळाचे लेखक आहेत. की टीव्ही आणि सोशल मीडियामुळं ग्रंथ वाचन होईल का नाही ही जी शंका वाचन चळवळीला, ग्रंथ संस्कृतीला पडलेली असते. मला सुरुवातीला सांगायला आवडेल की ज्यांचं कंटेंट आधी टीव्हीवर येतो आणि मग ग्रंथ रूपाने येतो, असे ते लेखक आहेत. आणि म्हणूनच आपण त्यांना बोलतं करणार आहोत. हा त्यांचा सगळा प्रवास जाणून घेणार आहोत. कारण तुम्ही सगळ्यांनी गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुद्रा हा सिनेमा पाहिलेला आहे. गोष्ट छोटी डोंगरा एवढी किंवा ठाकरे हा सिनेमा पाहिलेला आहे. त्या सिनेमाचे हे लेखक आहेत. शिवाय चला हवा येऊ द्या या विनोदी कार्यक्रमामध्ये गंभीरपणे सामाजिक आशय ज्या पत्रांमुळे पोहोचत होता त्या पत्राचे कर्ते आहेत. तुम्ही सगळे 10वी झालेले 11वीचे विद्यार्थी आहात आणि 10वीचा 10 नंबरचा जो पाठ होता आप्पाचे पत्र, त्या पत्राचे कर्ते लेखक हेच आहेत. त्यामुळं सगळ्या बाजूनी परिचित असणारा हा लेखक आपल्याला समजून घ्यायचा आहे. मी सुरुवातीला सर्वांना विनंती करतो की हा लिहिण्याचा प्रवास म्हणजे पहिल्यांदा आपण काय लिहिलं, समाजापुढे ते कसं आलं, किंवा लिहिण्याची प्रेरणा काय होती, हा प्रवास आपण जाणून घेऊ. इथे साहित्यिक कमी दिसत आहेत, उद्याचे साहित्यिक जास्त दिसत आहेत. ती जास्त आनंदाची गोष्ट आहे. साहित्यिक लोक एकमेकांचं ऐकत नसतात, त्यातले बरेच फक्त बायकोच ऐकत असतात. त्यामुळे कार्यक्रमांना साहित्यिकांची गर्दी कमी असते. त्यांना आपण दुर्लक्ष केलं पाहिजे. पण तुमची जी पिढी आहे, तुम्ही जी मुलं आहात, तुम्हाला जर पुढे सिस्टीमचं, नवऱ्याचं किंवा तुम्हाला बायकोचं ऐकून घ्यायचं नसेल तर जरा चांगल्या माणसांचं ऐकायला शिका लहानपणापासून. जसं आज लवटे सरांनी सांगितलं, म्हणजे मी खूप साहित्य संमेलनात गेलोय, खूप साहित्य संमेलनात ऐकलंय, पण आजच्या सारखं इतकं शांत
पण इतकं खळबळून टाकणारं इतकं महत्वाचं भाषण फार कमी वेळा ऐकायला मिळतं. त्याबद्दल खरोखर लवटे सरांसाठी आपण टाळ्या वाजवल्या पाहिजेत की इतकं महत्वपूर्ण भाषण होतं. जे गडबड कुठे होते लिहिणाऱ्यांची की समोर शाळेतली मुलं बसलेली असतात आणि हे कुठेतरी 60 90 करत बसतात. तुमच्याशी बोलायचं होतं ते अतिशय योग्य प्रमाणात ते बोलले. माझा जो प्रवास होता तो असाच, जसं सर बोलले की शाळेत आमच्या काळात नट्या येत नव्हत्या गॅदरिंगला, लेखक यायचे. त्यामुळे खूप पहिल्यापासून खूप चांगल्या गोष्टी ऐकायला मिळाल्या. कथाकथन असायचं आणि आपण सगळे गावातून आलेलो आहोत. म्हणजे संत ज्ञानेश्वर असतील, तुकाराम असतील किंवा गावातले कीर्तन असतील, या सगळ्या गोष्टीतून आपण सगळे लेखक घडत आलोय. या पलीकडे पण आमच्या काळात एक मुद्दा असायचा की आमचा काळ म्हणजे 20-25 वर्षापूर्वीचा काळ, फार मोठा हे नाही. पण त्या काळात काय होतं की आमच्या शाळेपासून लोक, मोबाईल नव्हता त्यामुळे लोक एकमेकांना पत्र लिहायचे. तुमचं या पिढीचं वाटोळं मोबाईलमुळं का झालंय तर आम्ही मामाच्या गावाला जाताना मामाला आम्ही पत्र लिहायचो की गावाकडे नदीला पाणी आहे का, विहिरीला पाणी आहे का, आंबा म्हणजे पाड लागलाय का. तर हे सगळं आम्ही स्वप्न बघत असायचो. परीक्षेपेक्षा आमच्या डोक्यात जास्त उन्हाळ्याच्या सुट्टीचं की मामाच्या गावाला काय असेल, आपल्याला किती मजा करायला मिळेल, आणि हे सगळं इमॅजिन करायचो. मोबाईल आल्यामुळे तुमचं इमॅजिनेशनचा प्रॉब्लेम झाला, कारण तुम्हाला ते मोबाईलवर व्हिडिओ कॉलवर दिसतं. त्यामुळे तुम्हाला काही इमॅजिन करावंच लागत नाही आजकाल. तुम्हाला सगळं फक्त व्हिडिओ कॉल लावायचा आहे, फोन कॉल अवे, एवढं आहे. तर ते कमी होत चाललंय, हा सगळ्यात महत्वाचा धोका आहे. आम्ही भोवताला मांडू शकतो कारण आम्हाला ते सगळं बघावं लागलं. तुमचं वय आज जसं आहे, मी नेहमी सांगतो हे की आम्हाला प्रेम करायला पण खूप कष्ट पडलेत. म्हणजे ज्या मुलीच्या प्रेमात पडायचा मुलगा, तिचं घर कुठेतरी लांब असणार, हा पायी पायी तिच्या घरापुढे चक्रा मारणार, हा सायकल घेऊन बोंबलत 5-5 किलोमीटर जाणार. आता तुम्हाला आलाय मोबाईल. त्या काळात मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो, शाळेत होतो, माझ्याकडून मुलं कॉलेजमध्ये प्रेमपत्र लिहून घ्यायची. माझा साहित्याचा प्रवास असा झालाय. त्या प्रेमपत्रासाठी मी खूप वाचलं तेव्हा, कारण सगळ्या मित्रांच्या अपेक्षा काय असायच्या, ती हो म्हणली पाहिजे. आता हो म्हणली पाहिजे ही जबाबदारी मी पत्राची होती. बरं, हा साधारण म्हणजे गरीबाचा हार्दिक पांड्या आणि ह्याला तिने हो म्हणलं पाहिजे. मग हा मला माहिती कशी द्यायचा, म्हणजे त्याची साहित्याचा रिसर्च कसा असायचा ते पत्राचा. मग हा म्हणायचा तिच्या घरचे जरा वारकरी संत साहित्याचं त्याच्यात 2 अभंग पण लिही, प्रेमपत्रात अभंग लिही असं, पण ती हो म्हणली पाहिजे. तर आपल्या लिखाणाचा रिझल्ट पॉझिटिव्ह आला पाहिजे असं त्या काळापासून दडपण. तर आपोआप करूया, वाचूया, याच्यासाठी काहीतरी अक्षर चांगलं काढावं लागायचं. गोष्ट छोटी डोंगरा एवढी, पत्रास कारण आणि सेल्फी ही अलीकडच्या काळात आपण लिहिलेली आणि अतिशय वाचकप्रिय अशी पुस्तकं आपण लिहिली. सेल्फी या आपल्या एका पुस्तकामध्ये आपण एका लेखामध्ये भाषा आणि बोलीभाषा यांच्या जपणुकीबद्दलचे एक नम्रपणे एक निवेदन केलेलं आहे. आपल्या मराठी मातृभाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा अशी शासकीय मोहर शासनानं उमटवलेली आहे. एक मराठी लेखक म्हणून आपल्या मराठी भाषेचा आत्मस्वर आज आपल्याला नेमका कशा पद्धतीनं जाणवतो? मराठी भाषेचं सगळ्यात मुलांना आपण आता इंग्रजी इतकं ते डोक्यात बसवलंय की सगळा इंग्रजीचा पण आनंदी आनंद आहे, मराठीचा पण आनंदी आनंद आहे. म्हणजे आता वाक्य कशी पोरं बोलतात, टुडे इज माय मंडे, आज माझा सोमवार आहे. आता हे वाक्य इंग्रजीत किती विनोदी करतोय आपण, किंवा हे या पद्धतीचं सगळं इंग्रजी होतंय, मराठीची तर वाटच लागलेली आहे. म्हणजे आज खूप मोठ्या शहरात नाही, अगदी छोट्या छोट्या शहरात आई बापांशी बोलताना म्हणजे बाप काय म्हणतोय की सफरचंद नाही, ऍपल खाशील, कशाला ऍपल खाशील, म्हणजे ही काय भाषा आहे का? किंवा आपण सगळी अशी माणसं
आपल्याला म्हणजे शाळेत जाताना किंवा आम्ही शाळेत असं करंगळीवर करायचो, मास्तरांना समजून जायचं आम्हाला काय म्हणायचंय. आता हे जे मॉडर्न आलंय ना, वॉशरूमला जायचं. अरे तुझ्या गावात अजून एसटी येत नाही, तू वॉशरूम बिशरूम काय बोलायला लागला? म्हणजे ही काय भाषा आहे का तुमची? मग लूला जायचंय मला, हे काय आहे? हे आपलं नाहीये. हे जे तुमचं थँक्यू सॉरी हे आपलं नाहीये. म्हणजे आता तर थँक्यू सॉरी या ज्या गोष्टी ते आपलं नाहीये. आता मी मागे पण म्हटलं की कुणाला पाय लागला तर आपण काय करायचो? पाया पडायचो. ह्याच्यात बोलायचं काही संबंधच नव्हता, आपण पाया पडायचो आणि खूप महत्वाचं जेस्चर होतं. आता काय झालंय, बापाला पाय लागला तरी पोरगा काय म्हणतो? सॉरी. ही सॉरी आहे? हे अशा पद्धतीने सॉरी म्हणतात कारण आपल्याला ते सॉरी हा आपलं नाहीच आहे ना, शब्द पण आपला नाही. थँक्यू असं पाणी दिलं तर थँक्स, हे कुठलं थँक्स आहे? माणूस मेला तर RIP. अरे ते तर नीट लिहा, नाही तर लिहू नका. म्हणजे गावोगाव ही गोष्ट होती की आपण तिथं उपस्थित राहिलं पाहिजे, आपण तिथं असलं पाहिजे. आज ते तर कमी झालंच आहे, पण तुम्ही मेसेज पाठवते तो तर नीट लिहा. पण हे सगळं कशाचं? हे तुमच्या पिढीचं आहे, हे तुम्ही केलंय. तुम्हाला मोबाईलमध्ये जे बोलायचंय या पिढीला, तुम्हाला शॉर्टकट पाहिजे प्रत्येक गोष्टीचा. तो सगळ्यांना पाहिजे असतो, पण तुम्हाला बोलताना पण पाहिजे. म्हणजे तुम्ही सॉरी लिहिता का कधी मेसेजमध्ये? पोरं काय लिहितात सॉरीला? काय लिहिता तुम्ही सॉरीला? SRY. थँक्सला काय लिहिता? बरोबर आहे की नाही? अरे तुम्ही आय लव्ह यू ला काय लिहिता? काय लिहिता? ILU. आणि पोरगा पोरीला काय म्हणतोय? माझं तुझ्यावर आभाळा एवढं प्रेम आहे. अरे नालाय का, तू आय लव्ह यू पूर्ण लिहू शकत नाही, तू आभाळा एवढं प्रेम कधी करणार आहे? तुझ्यासारखा कंजूस कोणीच नाही. आपण प्रेम सुद्धा व्यक्त करताना जर पूर्ण वाक्यात लिहित नसू. अरे आमची पिढी 2-2 पानं प्रेमपत्र लिहायची. तुम्हाला काय माहिती प्रेम, मन मोकळं प्रेम काय असतं? बरं दर आठवड्याला लिहायची. आणि खरोखर बायका म्हणजे आता नवरा दूर कुठेतरी नोकरीला आहे, सैन्यात आहे, तर बायका आपल्या नवऱ्याला पत्र पाठवायच्या, अंतर्देशीय पत्र. त्याच्यात कुंकू पाठवायच्या, चिमूटभर टिकली पाठवायच्या. हे प्रेम होतं. आता चादर अंगावर घ्यायची, मेसेज करायचे, हे प्रेम आहे. बरं त्याच्यात काय ते इमोजीवर इमोजी, हा किस पाठवतोय, ती ब्लश पाठवती, हा हक पाठवतोय, तू अजून मिठा पाठवतोय, ते चेंडूच मारायचे एकमेकांना. ते काय प्रेम आहे? ही काय मोबाईलवर करायच्या गोष्टी आहेत, हक आणि किस. म्हणजे ह्या कुठे चाललोय आपण समाज म्हणून? म्हणजे ना आपण प्रेम, ना माफी, ना धन्यवाद, ना कुठलीच गोष्ट आपण अशी मनमोकळी करत नाही आहोत. ही सगळ्यात, आणि ते काहीतरी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या पूर्ण पुस्तकामध्ये तेच मांडण्याचा प्रयत्न होता. याला जोडूनच सरांनी भाषेच्या बाबतीत एक मुद्दा मांडलेला आहे त्यांच्या लिखाणामध्ये की तुम्ही शिव्या देताना जर आपली भाषा वापरत नसेल तर तो भाषेच्या शेवटाकडचा प्रवास आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन असं म्हटलंय की तुम्ही जर नवं काही शोधणार नसाल, निर्माण करणार नसाल, तरही तुमच्या भाषेचा तो शेवट असणार आहे. कारण जो निर्माण करतो त्यालाच त्याचं नामकरण करण्याचा अधिकार असतो. आपण मराठी माणूस म्हणून काय शोधतोय आणि जर नवं काही शोधणार असू तर त्याचं नामाभिधान करण्याचा अधिकार आपल्याकडे येईल. आणि म्हणून बैलगाडीच्या संबंधातले सगळे शब्द आपले आहेत आणि टू व्हीलरच्या संबंधातले सगळे शब्द जापनीज आहेत. कारण का, बैलगाडी आपण बांधली, टू व्हीलर जापनीज लोक बांधतात. त्यामुळं भाषेचा एक सजग विचार करणारा लेखक आपल्याकडे आज आहे. तर आपण त्यांना हा काय पॉइंट ऑफ व्ह्यू आहे, त्यांचा हा दृष्टिकोन काय आहे ते विचारू. भाषा म्हणजे आपण बाहेरचे शब्द वापरायचे नाहीतच किंवा हे शब्द बहिष्कार टाकायचा त्या शब्दावर, असं काही नसतं. मुळात खूप लोक हा विचारच करत नाहीत की आपल्याला 2-3 भाषा सहज शिकता येतात आणि भाषांमधले इकडचे शब्द तिकडे, तिकडचे शब्द इकडे, हे चालूच असतं. पण आपण मुळात समजून घेतलं पाहिजे, फक्त मराठी भाषेवर प्रेम हे काही प्रेम नाही. मराठी भाषेचा थोडाफार आपण विचार केला तर तुम्हाला मोल्सवर्थ माहिती आहे? मोल्सवर्थ, तुम्ही सगळे मराठी शिकता ना मुलं, मी मोठ्या लोकांना विचारत नाही, साहित्यिकांना विचारत नाही कृपया. हा माणूस मराठीसाठी खूप मोठं काम करून गेलाय.
आज आपण जे शब्द वापरतो मराठी, याच्यातले खूप शब्द आपल्याला माहिती पण नव्हते किंवा आपल्या लिहिण्यात पण नव्हते. ही माणसं इंग्रज अधिकारी हे पुण्याच्या आसपास किंवा यांच्या इकडे नियुक्त्या होत्या, इकडे काम करायचे. यांचं काही काम नव्हतं मराठी भाषेची डिक्शनरी बनवायचं, कोश बनवायचं. ह्या माणसाने जवळपास 40,000 शब्द शोधले. या माणसाने मराठी शब्द शोधले या लोकांना विचारून, आणि त्याच्यातून ही मराठी भाषा तयार झाली. फक्त काय होतं, ते पुण्याच्या आसपास जास्त वावर असल्यामुळे तिकडचीच भाषा, तिकडचे शब्द त्याच्यात जास्त आले. म्हणून आपल्याला वाटायला लागलं की हीच भाषा प्रमाण, हेच भाषा म्हणजे. पण गावोगावचे शब्द त्याचं एकट्याचं काम नव्हतं, ते त्यांनी काही शोधू शकला नाही. पण तरीही मराठीत एवढे शब्दाचा कोश पहिला बनवण्याचं काम या मोल्सवर्थ नावाच्या माणसाने केलं. त्याच्यानंतर एक थॉमस कॅन्डी नावाचा अधिकारी होता. हा अधिकारी मराठी शिकला तर शिकला, मराठीसाठी त्यांनी इतकं मोठं काम केलं की आपल्याला जे शाळेतल्या मुलांसाठी जे पहिले धडे जे होते त्या थॉमस कॅन्डीने लिहिले मराठीत सुरुवातीचे. आणि हा कॅन्डी मराठी लिहितो. मग आपल्याकडे जे विद्वान भडकले ना, त्यांचा इगो काय कमी असतो का? हा कॅन्डी कसा काय मराठी लिहितो, हा आम्हाला शिकवणार मराठी हा? तर ह्यांनी कॅन्डीला पत्र पाठवलं, सरकारला पत्र पाठवलं की हे काय मराठी बरोबर नाही, हा माणूस कसा काय लिहितो, अमुक लिहितोय. तो अर्ज पुन्हा कॅन्डीकडेच यायचा. मग हा कॅन्डी काय करतोय, त्यांनी काय पत्र त्यांना परत पाठवलं त्या विद्वानांना आपल्या, की हे बघा तुमचं म्हणणं ठीक आहे, तुमचं म्हणणं ठीक आहे, पण तुमच्या पत्रात मराठीच्या 10 चुका आहेत. आता इंग्रज माणूस मराठीतल्या चुका काढायचा. याच्यात अर्थात ही माणसं आपल्या लक्षात असली पाहिजेत. ही माणसं की मराठी करून फक्त असं होणार नाही. ती जी मुद्रण यंत्र होतं ते बाहेरच्यांचं होतं. गोव्यात ते एक पादरी होतं, त्याने मराठीत सगळं ख्रिस्त पुराण आलं. म्हणजे ही सगळी माणसांचं जेव्हा आपल्याला कळायला लागेल तेव्हा आपोआप आपण माझी भाषा श्रेष्ठ आणि तुझी भाषा असं करणार नाही. कारण प्रत्येक भाषेत वेगवेगळ्या लोकांचं योगदान असतं. ह्याच्यातला एक विनोद पण तुम्हाला सांगतो. आपल्याकडे बायका पूर्वी, माझं चुकत नसेल तर पूर्वी इश्य वगैरे म्हणायच्या. आता आपल्याला ते दृश्य दिसतच नाही. तर इश्य कशाला म्हणायच्या, की नवरा समजा म्हणला की चल बाहेर जाऊ फिरायला, तर तिला नाही म्हणायचं असायचं, नाही मी कुठं बाहेर, तर ती इश्य म्हणायची. म्हणजे नकार देण्याची पद्धत होती की इश्य. तर एक इंग्रज अधिकारी तो बघायचा सारखा की ह्या बायकांना नकार द्यायचा असेल म्हणजे इश्य. मराठीत त्याला असं वाटलं की नकार म्हणजे इश्य. तर त्याचा जो सबऑर्डिनेट, त्याचा कारकून होता ऑफिस मधला, तो आला, त्याने रजेचा अर्ज केला होता की मला अमुक अमुक गावाकडे काम आहे, मला 2 दिवसाची रजा मिळावी. तर ह्या अधिकाऱ्याने त्याच्यावर इश्य लिहिलं. तर त्याला कळेच नाही मी रजेचा अर्ज केलाय, हा इश्य का लिहितोय. तर तो म्हणला मला माहिती आहे, नाही म्हणायचं असलं की इश्य. तर हे असं म्हणजे एका अधिकाऱ्याने तर अजून मोठा कहर केला होता. टीकेकरांनी लिहून ठेवलंय की मराठी भाषेत मराठी मित्राला त्याला सांगायचं होतं इंग्रज अधिकाऱ्याला की मला मुलगा झालाय, तर मराठी वापरायची म्हणजे वाचून किंवा अशी. त्याने असं लिहिलं होतं मला नर पिल्लू झालंय. तर आपल्याला जे कळत नाही ते फार त्या खोलात घुसू नये, पण या माणसांचं योगदान पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे. साहित्य संमेलन वाईमध्ये होतंय आणि आपण श्रोतावर्ग जर बघितला तर बहुसंख्य विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. मान्यवरही आहेत पण विद्यार्थी संख्या जास्त आहे. खरं तर झेंडा या चित्रपटासाठी कोणता झेंडा घेऊ हाती असं आपण गाणं लिहिलं, ते गाजलं. खरं तर ज्या वयामध्ये पुस्तकं हाती घेऊन भाकरी आणि करिअरचा प्रश्न सोडवायचा असतो त्या वयातले विद्यार्थी, त्या वयातले अनेक जण आज वेगवेगळ्या गटाचे झेंडे हाती घेताना दिसतात. आणि या विद्यार्थ्यांसाठी आणि एकूणच त्यांच्या या एकूण वागण्यातला जो बदल आजच्या वर्तमानात आपल्याला दिसतोय त्याच्याबद्दल विद्यार्थ्यांसाठी आपण काय सांगू इच्छिता? आपण सगळेच या वयात तसे असतो. फक्त सुदैवाने आपण अशा काळात होतो की जेव्हा नेते बरेच बरे होते. एकच बायको असलेल्या नेत्याला मंत्रिपद मिळत होतं. चारित्र्य, नीतिमत्ता वगैरे असे खूप चांगले शब्द होते आणि ते खरोखर प्रत्यक्षात होते. नंतर पैसा हाच राजकारणाचं म्हणजे ज्याच्याकडे पैसा आहे तो निवडून येतो असं प्रकार सुरू झाला. आणि मग
त्याला फॉलो करणारी कार्यकर्ते पण बंद झाले. म्हणजे पहिले काय होतं की चारित्र्यवान नेता किंवा काम करणारा नेता, मग त्याला कार्यकर्ते असायचे. मग तो संघटनांना पण असायचे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, राष्ट्र सेवा दल असेल, शेकापा असेल, कुठलीही संघटना असेल, याच्यात कार्यकर्ते होते. नंतर हे सगळे संघटना राहिल्या बाजूला, लीडरच म्हणजे लीडरच बॉस व्हायला लागले, लीडरच सगळं ठरवायला लागले. लीडरचीच एंट्री म्हणजे तुम्ही रील कशा लीडरच्या बघता, म्हणजे साऊथ इंडियन पिक्चर मधला व्हिलन आलाय असं वाटतं. तुमचा आमदार, नगरसेवक, पंतप्रधान, मुख्यमंत्री, भाऊ, अमोक, बॉस, हे असं आपण आता एक खलनायकाचं म्युझिक लावून आपल्या आमदारांचे, खासदारांचे रील बघतो. तर ह्यांचे कार्यकर्ते कसे तयार होतील? ह्यांचे चमचेच तयार होतील ना. कार्यकर्ता फार निष्ठावान लागतो, अभ्यासू लागतो. यांच्या मागं फिरणारी मंडळी ही 100 रुपयाच्या फुकट पेट्रोलवर फिरणारी आहेत. त्यांची कुवत किती असणार आहे? तर त्यांच्यात आपल्याला सामील नाही व्हायचंय. आपण शिवाजी महाराजांचा वारसा सांगतो. शिवाजी महाराजांनी या देशाला स्वराज्य म्हणजे काय हे सांगितलेलं, आणि ते बोलून नाही सांगितलं, भाषणातून नाही सांगितलं, कृतीतून सांगितलं की हे आमचं राज्य, आम्ही इथं राज्य करणार. या देशाला पहिल्यांदाही सांगणाऱ्या राजाचं वारस जर आपण सांगत असू, तर आपण कुठल्या तरी नगरसेवकाच्या, आमदाराच्या मागे चमच्यासारखं फिरायचं नसतं. आपलं ध्येय राज्य करण्याचं असलं, म्हणजे नेता होण्याचं असलं. नेता काय फक्त राजकारणात नसतो. नेता हा कॉर्पोरेट क्षेत्रात असतो, खेळात असतो, किंवा अगदी सामाजिक गोष्टीत नेतृत्व लागतं. तर आपण नेता व्हायचं, आपल्याला चमचा नाही व्हायचं. आणि चमच्याचं मी नेहमी सांगतो, ते पण उदाहरण तुम्हाला सांगतो की चमच्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो, वाटीत गुलाबजाम आहे, तो पहिल्यांदा कुणाकडे येतो? चमच्यात. गुलाबजाम पहिल्यांदा कुठे असतो? चमच्यात असतो. चमच्याला काय वाटतं? आपल्याला मिळालं. चमच्यासाठी असतो का? गुलाबजाम जात असतो खाणाऱ्याच्या तोंडात. पण चमच्याचं काम काय असतं? वाटीपासून ओठापर्यंत गुलाबजामचा प्रवास घडवून आणणे. बस. खाणाऱ्याचं काय होतं? खाणारा खाऊन मोकळा होतो. खरकटा कोण होतो? चमचा. नाव कोणावर येणार आहे? चमच्यावर. खरकटा कोण आहे? साधा आपण जेवताना विचार करा. ताट वाटी आजकाल लोक परदेशी पद्धतीमुळे आपण चमचे पण वापरतो. आवाज कोण करतं? चमचा. खाणारा शांत आहे. आवाज कोण करतोय? चमचा. तुम्ही लग्नात बघा, आपल्याकडे लग्नात आहेर देतात, रुखवत मांडलं की मुलीला द्यायचे, भांडे द्यायचे, अमुक द्यायचे, घागर द्यायचे, कपाट म्हणजे जग द्यायचे, ग्लास द्यायचे, हंडा द्यायचे, कळशी द्यायची, बरोबर? त्याच्यावर नाव टाकायचे की नाही? काय नाव? की अमुक अमुकला आमच्यातर्फे घागर, हंडा, कळशी, ग्लास, वाटी, फुलपात्र सगळं द्यायचे. या सगळ्या गोष्टीवर नाव टाकायचे. तुम्ही कधी चमच्यावर नाव टाकलेलं बघितलं? इतकी फालतू, इतकी दरिद्री, इतकी होपलेस गोष्ट आहे चमचा. ते व्हायचं कशासाठी आहे? आपल्याला नाही व्हायचं. ते कुणाच्या मागे 50 गाड्या नगरसेवकाच्या मागे घेऊन फिरणारे आपण नसले पाहिजेत. आपल्याला नेताच व्हायचं. त्यामुळे मला जो मुद्दा मांडायचा आहे, तुमच्या प्रश्नाशी एक वेगळा आहे, पण या मुलांसाठी मला तो खूप महत्वाचा वाटतो की आपल्याला हे व्हायचं नाहीये. आणि खास करून मी मुलींसाठी सांगतो की तुम्ही तुमच्या आईची किंवा मोठ्या बहिणींचं किंवा सासू कुणाचं, ज्यांचं उदाहरण बघा. नवऱ्याला ह्या बायका काय बोलतात माहितीये का तुम्हाला? किती शहाणा नवरा असू द्या किंवा 1.5 शहाणा असू द्या, तो चुकून कधीतरी लाडात भाजी घेऊन आला, त्यांनी मेथीची गड्डी आणली, तर बायका त्याला कौतुक नाही करत. तुम्हाला सांगून ठेवतो मी, अजिबात कौतुक करत नाहीत नवऱ्याने भाजी आणल्यावर. बायका काय म्हणतात? सगळीच तुम्हाला मेथीतलंही कळत नाही, ते फसवलं तुम्हाला त्या माणसाने, तुम्ही तर वाळलेलीच आणली, ह्याच्यात तर गवतच आहे. म्हणजे तोंडावर बोलून मोकळं, तुम्हाला मेथीतलंही कळत नाही, तुम्हाला फसवलं. तुम्हाला वाटतं नवऱ्याला फसवलं, तुमचा नवरा खूप डाकू असतो, तुम्ही आपल्या लाडात म्हणता फसवलं. पण ज्याला मेथीतलं कळत नाही त्याला मतदानाच्या आदल्या दिवशी बायका काय विचारतात? कोणाला मत देऊ? ज्याला मेथीतलं कळत नाही, कोथिंबीरीतलं कळत नाही, त्याला पंतप्रधान, खासदार, आमदाराचं काय कळणार आहे? त्याला काय विचारताय तुम्ही? स्वतःच्या मनाने जेव्हापर्यंत मतदान करणार नाही तोपर्यंत लोकशाही समृद्ध होणार नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने लोकशाही येणार.
ह्याला जोडूनच करिअरचाच एक मुद्दा, देवालाही चष्मा आहे असा एक लेख सरांनी लिहिलेला आहे. आणि आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करता यावं, आपल्या छंदालाच आपला व्यवसाय बनवता यावं, अशा अनुषंगानं सरांनी बोलावं. कारण इथं बहुत मुलं आहेत आणि डॉक्टर इंजिनियर याच्यात त्यांना करिअर दिसतं. अशा टप्प्यावर हे मुलं ट्रॅपमध्ये अडकलेले आहेत आणि पालकांच्या त्याच अपेक्षा आहेत. ते मला नेहमी प्रश्न पडायचा की सगळे वर्गात हात केला की मुलं किंवा कॉलेजला हात केला शाळेत असं विचारलं की मोठेपणी काय होणार, तर ते सगळे डॉक्टर 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 असत. मला प्रश्न पडायचा सगळे डॉक्टर झाले तर हे काय एकमेकांना टोचत बसणार आहेत का? पेशंट तर लागेल ना. म्हणजे असं कसं होईल? मुळात आपल्याकडे आपली सगळ्यात मोठी अडचण काय, आपण त्या क्षेत्रावर प्रेम नाही करत. आपल्या लहानपणी आपण त्या व्हिज्युअलवर प्रेम करतो, आपण युनिफॉर्मवर प्रेम करतो. आपल्याला पोलीस व्हायचं असतं लहानपणी, बरोबर, सैनिक व्हायचं असतं. आपल्याला माहित नसतं, त्यातले चॅलेंजेस माहित नसतं, अडथळे माहित नसतं, त्याच्यासाठी ट्रेनिंग माहित नसतं. आपल्याला फक्त युनिफॉर्म दिसतो आणि त्या चित्रामुळे आपण गडबडतो. आपल्याला फक्त तो ऋतिक रोशन दिसतो, त्याच्यामुळे वाटतं की आपण झालं पाहिजे. पण तो काय कष्ट करतो, किती व्यायाम करतो, हे पण महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, पुन्हा एकदा मी मुलींना सांगतो की तुम्ही काहीही झालात, बायकांचं कसं असतं की त्यांच्या नोकरीला लागल्याच्या पोस्ट किंवा नोकरीत 10 वर्ष झाल्याची पोस्ट किंवा MPSC पास झाल्याची पोस्ट किंवा साधी ग्रॅज्युएशन झाल्याची पोस्ट बऱ्याचदा अशी असते की घरच्यांमुळे, माझ्या नवऱ्यामुळे, माझ्या सासूने पाठिंबा दिल्यामुळे, माझ्या सासऱ्यांनी आशीर्वाद दिल्यामुळे मी आज इथपर्यंत येऊ शकले. कुठल्या नवऱ्याने अशी पोस्ट लिहिली आहे का कधी? माझ्या सासूमुळे, माझ्या सासऱ्यामुळे, माझ्या मेवण्यामुळे, माझ्या ह्यानेमुळे आज मी इथपर्यंत पोहोचलो असं लिहिलंय कधी कुठल्या पुरुषांनी? मग तुम्ही का लिहिता? लिहायचं तर ते दोघांनी लिहिलं पाहिजे ना. तुम्ही का लिहिता? म्हणजे तुम्ही लिहा, तुमच्या मनात जे असतं ते तुम्ही लिहिलं पाहिजे, ते तुमचं स्वातंत्र्य. पण हा विचार पण आला पाहिजे की अरे पुरुष असं का नाही करत? आम्ही टिकली लावतो, आम्ही मंगळसूत्र, पुरुष काय करतात बायकांसाठी, असा विचार का नाही येत? हा आला पाहिजे. त्याच्यासाठी भांडणं केले पाहिजेत, मारामाऱ्या केल्या पाहिजेत असं नाही. बरं, आमची ज्येष्ठ पिढी ही खूप अशी अजूनही लवटे सरांसारखी की ती खूप गोष्टी त्यांच्या नाही आहेत अजून माहिती. म्हणजे त्यांनी एक सहज एक विधान केलं इनोसंटली की फक्त पुरुषांच्या मोबाईलला पासवर्ड असतो. असं नाही, सगळ्यांच्या मोबाईलला पासवर्ड असतो. मला सरांना सांगायचंय ते, तो काळ गेला, आता असं नाही. पासवर्ड सगळ्यांच्या मोबाईलला आलाय. बघा. पण मी करिअर बद्दल शेवटचं म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगतो की सध्या सगळ्यात जास्त मराठी भाषेत लिहिणाऱ्यांना, कुठल्याही स्थानिक भाषेत लिहिणाऱ्यांना मागणी आहे. आता चॅनल 10 आहेत. मी जेव्हा मुंबईत लेखक म्हणून गेलो तेव्हा एक चॅनल होतं, महिने काम मिळत नव्हतं. आता 10 चॅनल आहेत. जो स्वतःच्या बोलीभाषेत लिहिल त्याचं उलट जास्त डिमांड आहे. कारण भरत गणेशपुरे सारखं लिहिणारा माणूस पाहिजे, मकरंद अनासपुरे सारखं लिहिणारा माणूस. त्यांची भाषा, बोली भाषेला किंमत आहे. बोली भाषेत तुम्ही जे विनोद ऐकता त्याच्यावर तुम्ही जास्त हसता. जे नुसतंच सरळ धोपट बोलतात त्यांना फार आपल्याला हसू येत नाही. पण बोली भाषेत जो गोडवा असतो तो जास्त आपल्याला आकर्षित करतो, जास्त आपल्याला स्ट्राईक करतो. म्हणून तुमची बोली भाषा जपली पाहिजे. आणि भाषेसारखंच संशोधन करणं मला असं वाटतं महत्वाचं. मी नेहमी मुलींना सांगतो, मुलांकडून त्या अपेक्षा नाहीत. पण कारण घरात मला सांगा, गावात पाणी कोण भरतं? स्त्रीच भरते. तुम्ही कधी असं बघितलंय मुलगा असा डोक्यावर हंडा घेऊन पाणी भरत आलाय गावामध्ये, शेतात? तर आजपर्यंत लाखो मुली इंजिनियर झाल्या, बरोबर. ह्या इंजिनियर झालेल्या मुलींना असं का नाही वाटलं की अजूनही माझ्या गावाकडे 2-2 किलोमीटरवरून हंडे घागर घेऊन पाणी आणतात मुली, यांचं ओझं कमी करावं असा एखादा शोध लागला पाहिजे. ह्या घागरीचं ओझं तुम्हाला माहित नाही, कदाचित इथे तुमचं पाणी प्रश्न नाही, पण घागरीत पाणी आणून आणून डोकं सपाट होतं. हे पूर्ण केस जातात गावातल्या मुलींचे. हे एवढे हाल आहेत. ही पूर्ण पाठदुखी ही अगदी तिशीत येते मुलींना. याच्यावर शोध लागला पाहिजे की नाही लागला पाहिजे?
मुलींनी तरी लावला पाहिजे की नाही. म्हणजे एवढ्या लाखो इंजिनियर होऊन मग उपयोग काय. तर आपण जे शिकलोय त्याचा उपयोग आपल्या गावासाठी झाला पाहिजे. मी जर लिहितोय तर मी चला हवाय त्यासारख्या विनोदी कार्यक्रमात कायम माझ्या गावासाठी पत्र लिहिली, गावातल्या महिलांसाठी पत्र लिहिली, कारण तेवढंच आपण करू शकतो. तर त्या आपल्या शिक्षणाचा, कलेचा वापर खरोखर आपल्या समाजासाठी झाला पाहिजे. ते करिअर आहे. करिअर म्हणजे मी आता डॉक्टर होतो आणि काढतो बुडवतो सगळ्यांना, हे करिअर नाही आहे. मला त्या डॉक्टरपेक्षा, तुमच्या त्या स्पेशालिस्टपेक्षा त्या गावात एखादा माणूस पडतो तेव्हा त्याला उचलून दवाखान्यापर्यंत नेणारी जी माणसं असतात ती स्पेशालिस्ट वाटतात. तशा माणसांची गावाला गरज असते. आपल्याकडे आला की कापला अशा डॉक्टरपेक्षा ही समाजसेवा जी करतात तरुण मंडळी ती जास्त महत्वाची असतात. गावाचा विषय निघाला म्हणून आपण त्याला जोडून विचारूया सरांना की त्यांनी बदलत्या गावाबद्दलची दुखरी किनार गोष्ट छोटी डोंगरा एवढी या त्यांच्या पुस्तकामध्ये मांडलेली आहे आणि गाव कोसळणीच्या कथा ज्याला म्हणता येईल अशा कथा त्याच्यात आहेत. तर या पुढच्या काळात काही आशादायी चित्र गावाचं तुम्हाला दिसतंय का? म्हणजे आशादायी चित्र ह्याच्यासाठी नाही की गावातला माणूस पहिल्यापासून खूप साधा, त्याला काय वाटतं की शेतीवर बोलला, तळमळीने बोलला. म्हणजे आता बरेच कवी असतात ते असे शेतीवर असं अक्रस्थळी कविता करतात ना, जोर जोरात बोलतात. तर शेतकऱ्याला वाटतं काय आपला प्रश्न मांडलाय, त्याचा शेतीशी काही संबंध नसतो. बरेच कवी तर फक्त टाळ्यांसाठी एक शेतीची कविता म्हणतो असे असतात. बऱ्याच लोकांना तर माहिती पण नसतं शेतीविषयी काही. ते मुंबई पुण्यात बसून शेतीच्या कविता करतात. त्याचं उदाहरण पण मी सांगतो की किती कौतुक करू सांगा, कविता काय होती त्याची, किती कौतुक करू सांगा, वाऱ्यावर डोलत होत्या भुईमुगाच्या शेंगा. त्याच्या बापाने पाहिल्या होत्या. हे टाळ्या मिळवण्यासाठी हे सगळं असलं चाललंय शेतीवरचं. असंच कवींसारखं, लेखकांसारखं शेतकरी नेतृत्व पण आहे. यांनी कायम येणं बनवलंय शेतकऱ्यांना. कडकनाथ कोंबड्या काय, चंदनाच्या स्कीम काय, शेवग्याच्या स्कीम काय, अमुक काय, तमुक काय, सगळ्यात जास्त या देशात शेतकरी फसवला गेलाय. कारण दर 2-4 वर्षाला शेतकऱ्यासाठी एक स्कीम येते. पीक विम्यापर्यंत हेच चालू आहे, फक्त फसवणूक. आणि म्हणून गावाचं चित्र असं सहजासहजी बदलू शकत नाही. गावाचं चित्र बदलायचं असेल तर नेतृत्व बदलावं लागेल. गावात माणसं फक्त येतात का, म्हणजे मी तुम्हाला सांगतो, तुम्ही सर्वे करा किती गावात सरपंच राहतात. सरपंच शहरात राहतो आणि गावाचं राजकारण करतो. सगळ्यात दुर्दैवी गोष्ट काय गावाचं चित्र बदल, आपल्याकडे क्लास 1 अधिकारी होण्यासाठी MPSC किंवा या सगळ्यांसाठी तुम्ही त्यात दिली आहे ना MPSC, म्हणजे सगळ्यात जास्त कुठल्या कॉलेजला प्रवेश घेतात लोक? MPSC साठी कृषी महाविद्यालयात प्रवेश. MPSC अधिकारी होण्यासाठी कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. आम्हाला वाटत होतं की हे आमच्या विकासासाठी कृषी महाविद्यालयात गेलेत, हे क्लास 1 क्लास 2 होण्यासाठी कृषी महाविद्यालयात गेले होते. त्यांचं इंटेन्शनच असं होतं, तर विकास कुठून होणार होता. ही गोष्ट, या बारीक बारीक गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. फार कमी अधिकाऱ्यांनी खरोखर पुन्हा गावाशी नाळ जोडली, फार चांगलं काम केलं. म्हणजे अधिकारी वाईट असतात असं नाही, पण त्यांची संख्या जोपर्यंत वाढत नाही, जोपर्यंत ह्या लोकांबद्दल की हा माझा माणूस आहे, माझ्या गावचा माणूस आहे, माझं काम होईल, ही शाश्वती निर्माण होत नाही, तोपर्यंत मला नाही वाटत चित्र बदलेल. खरं तर ज्या वयामध्ये स्वतःच्या कामासाठी सिद्ध करायची गरज असते अशा काळामध्ये अनेक अडचणी आजच्या काळामध्ये आपल्याला दिसतात. आणि समाज माध्यम, सोशल मीडिया आपण ज्याला म्हणतो, ते एक महत्त्वाचं कारण आहे. ज्याला अनेक त्याच्यामध्ये माध्यमांची नावं घेता येतील. पण या समाज माध्यमांच्या अधीन झालेली आज आपल्याला पिढी दिसते की जिला स्वतःच्या भविष्याची चिंता नाही आहे. आणि मग एकूणच अश्लीलता किंवा आक्रमकता एक प्रकारचा आणि टोकाचा द्वेष हा लहान मुलांच्या मध्ये वाढताना आपल्याला दिसतोय. आणि किंबहुना तुला बघून घेतो, तुला पाहून घेतो, अशा प्रकारची उर्मीची भाषा ही लहान मुलं करताना आपल्याला दिसतात. मध्यंतरी ऑस्ट्रेलियाने सरकारनं मोबाईल कोणी वापरावा किंवा समाज माध्यमं कोणी वापरावी अशा प्रकारचा एक कायदा त्यांच्या संसदेमध्ये संमत झाला.
आपल्या भारत देशामध्ये वाहन चालवायला सुद्धा परवाना लागतो, 18 वर्ष वयाचे पूर्ण लागतात. तर मला या निमित्तानं आपल्याला एक विचारायचं आहे, एक मार्गदर्शनपर म्हणून, की भारतामध्ये किंवा आपल्यामध्ये सुद्धा समाज माध्यम वापरायला काही आचारसंहिता असावी का मुलांसाठी, याबद्दल आपलं मत असेल. मोबाईल ही गोष्ट अशी आहे की ही आमची चूक आहे, पालकांची चूक आहे. पोरग रडतंय लहान तर दे मोबाईल, हा बाई गाणे, त्याच्यामुळे त्याला सवय लहानपणापासून लागली. तर सगळ्यात मोठा दोष पालकांचा आहे. पालक कोणत्या तोंडाने विचारणार की मोबाईल नको वापर, दिलाय कोणी? तुम्हीच दिलाय ना. तर ह्याला आचारसंहितेपेक्षा मुळात मुद्दा आपण काय समजून घेतला पाहिजे की खूप, मी मुलींना खास करून सांगतो की सिरी असतं मोबाईलमध्ये किंवा जे काही प्रत्येक मोबाईल वेगळं, तर आपण आवाज दिला की ते बोलतात ना मोबाईल, बरोबर. फेस लॉक असतं, म्हणजे आपण मोबाईल समोर धरला की आपला चेहरा बघून ते ओपन होतं ना, म्हणजे त्याचा कॅमेरा ऑन आहे, करेक्ट. ह्याचा कॅमेरा 24 तास ऑन आहे, ह्याचा स्पीकर, ह्याचं लिसनिंग, ऐकणं 24 तास. तुम्ही हे लक्षात ठेवा की तुमचा गुप्तहेर तुम्ही पाळलेला आहे सोबत. तर चुकूनही असा विचार करू नका की हा कॅमेरा बंद आहे किंवा आपण बोलतोय ते रेकॉर्ड होत नाही किंवा आपल्याला हा बघत नाही. त्यामुळे शक्य तेवढा स्वतःपासून मोबाईल लांब ठेवा. तो खरोखर आपल्या खाजगी संभाषणांसाठी नाही. माझी हात जोडून विनंती आहे तुम्हाला की शक्यतोवर एका क्लिपमध्ये, एका फोटोमध्ये अख्खं आयुष्य उद्ध्वस्त होऊन जातं आणि याच्यासाठी हजारो लोक टपून बसलेले असतात. कुंभमेळ्यात महिला स्नान करते, त्याचे फोटो विकून लोकांनी पैसे कमवलेले. त्याच्यामुळे हा सगळ्यात कठीण काळ आहे. म्हणजे तुमच्या भोवतालचा कुठलाही मवाली फालतू छपरी पोरगा एवढा डेंजर नाही, एवढा डेंजर हा मोबाईल आहे. हा आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. त्यामुळे माझी वारंवार विनंती आहे की तुम्ही याला कॅज्युअली घेऊ नका, त्याला फार सावध राहा या गोष्टीपासून, कारण हे कधी फसवतं. मोठमोठे नेते गंडवले त्याने, करिअर संपवून टाकलंय त्यांचं. त्यामुळे ह्याला फार असं मोबाईलवर वेळ जातो वगैरे ह्या साध्या गोष्टी आहेत. मोबाईलने आयुष्य उद्ध्वस्त होतं एका चुकीने. त्यामुळे तुम्ही हा विचार कायम बॅक ऑफ द माइंड ठेवा. आमच्यासारखे काय कुणाचंही ते लक्षातून जातं, मग कॉल रेकॉर्डिंग असतात किंवा हॅक होतात, तर हे फार गांभीर्याने घ्या. आणि त्याच्यानंतर आपण जगाला फेस नाही करू शकत, त्याच्यानंतर तोंड दाखवायची लाज वाटते, एवढं सगळं होतं. तर त्यातून बाहेर निघणं हे फार महत्वाचं आहे. आणि या पलीकडे मोबाईल, आपल्याला असं वाटतं की मी स्मार्टफोन घेतलाय, आपल्याला असं वाटतं की हा स्मार्टफोन आहे. मोबाईल स्मार्ट होत चाललाय, पण आपण मूर्ख होत चाललोय ह्याच्यावर लक्ष ठेवायचं. मोबाईल स्मार्टच होणार आहे, आपण खूप मूर्ख होत चाललो, डिपेंड होत चाललोय. आपण बटणं दाबत नाहीत, आपण आवाजाने त्याला बोलतोय. आपण इतके, म्हणजे आता साधी गणितं लोकांना करता येत नाहीत, ते मोबाईलवरच सगळं चालू आहे. पण त्याच्यापेक्षा महत्वाचं काय की आपण जे फोटो घेतो, मोबाईल लोकांचे फोटो घेत होतो तोपर्यंत ठीक होतं. आपण स्वतःचे फोटो घ्यायला, सेल्फी आले ना त्याच्यामुळे पागल झालोय आपण. त्याच्यात ते फिल्टर आलेत ना त्याच्यामुळे येड लागलंय आपल्याला. आपल्या फोटोसाठी कशाला फिल्टर पाहिजे? आपण सगळे प्लास्टिक सारखे दिसतो की नाही त्या सेल्फीमध्ये? सगळे प्लास्टिक सारखे. आपण काय चायना आहोत, कोरिया आहोत सगळे एकसारखे दिसायला? आपण काळे आहोत, पांढरे आहोत, तांबडे आहोत, लाल आहोत. आपण असे वेगवेगळे दिसलो पाहिजे. कुणाचं नाक मोठं आहे, छोटं आहे, हे जसं, हे वेगळेपणा महत्वाचा आहे ना. पण सगळ्यांना कसं करायचं, मी पांढरा दिसला पाहिजे, मी असं प्लास्टिक दिसलं पाहिजे. अरे ही फालतू. बरं त्याच्यात इरेज करतात दुसरा कोणी आला तर स्वतःच्या फोटोत. मी तुम्हाला सांगतो, आयुष्यात माणूस सुंदर कधी दिसतो, माणूस सुंदर कधी वाटतो? पांढरा दिसतो म्हणून, उंच दिसतो म्हणून? माणूस सुंदर कधी असतो माहितीये? सर्वार्थाने. जेव्हा तो त्याच्या आईसारखा दिसतो किंवा त्याच्या वडिलांसारखा दिसतो, तेव्हा तो सर्वार्थाने सुंदर असतो. जर तुम्ही फोटोमध्ये झोल करून वेगळे दिसला तर डाऊट येईल, फार फार तर कौतुक होणार नाही. अरे हे वेगळं का दिसतंय? शंका घ्यायला लावू नका. जसे आहात तसे दिसा, जसे आहात तेच फिल्टर लावा, साधेच फिल्टर लावा. मोकार उगाच काहीतरी भलतेच करू नका. आणि फार ज्याला असं वाटत असेल मी खूप स्मार्ट आहे, मी खूप शहाणा आहे, मी खूप हुशार आहे, मी दीड शहाणा आहे, त्यांनी सरकारने एक चांगली सोय करून ठेवलेली आपल्यासाठी, आधार कार्ड काढले.
रोज सकाळी बघायचा आधार कार्डवरचा फोटो, तुम्ही तसेच दिसता हे लक्षात ठेवा. फार कॉन्फिडन्स येऊ द्यायचा नाही. अतिशय चांगली सामाजिक निरीक्षणं सरांची आहेत. त्याला जोडूनच त्यांची मराठी माणसाच्या वृत्ती प्रवृत्तीबद्दलची पण चांगली निरीक्षणं आहेत. दिल्लीत मुजरा नावाचा एक लेख त्यांनी लिहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी उदाहरणासह सांगितलेलं आहे की मराठी माणूस महाराष्ट्रामध्ये राव असतो आणि त्याला देशाच्या पातळीवर प्रभाव पाडता येत नाही. आणि त्यांनी अण्णा हजारेंच्या आंदोलनाचं उदाहरण दिलेलं आहे. अण्णा हजारेंच्या आंदोलनातून सरकार बदललं देशाच्या पातळीवरचं, एवढा प्रभाव त्याचा होता. परंतु त्या आंदोलनामध्ये समाविष्ट असणाऱ्या केजरीवालांना मुख्यमंत्री पद मिळालं, किरण बेदी राज्यपाल झाल्या, परंतु स्वतः अण्णांना मात्र त्यांचा सामाजिक दबदबा सुद्धा राखता आलेला नाही. असं मराठी माणसाचं देशाच्या पातळीवर, आणि याला एक इतिहास आहे, असं का होत आलं? हा फार मोठा प्रश्न आहे. याच्यात तर आपला तसा काही संबंध नाही. पण हे साधारण मराठी माणसाचं होतं, त्याच्यामुळे मी फक्त छोटी उदाहरणं सांगतो. म्हणजे लेखक म्हणून मला जे वाटतं की सगळ्यात जास्त कोर्ट केसेस हे कशाच्या चालू आहेत? हिंदू मुस्लिम नाही, हे तुमचं जाती धर्म हे नाही, हे जे तुम्हाला वाटतं राजकारणी पक्ष भिक्ष नाही. सगळ्यात जास्त कोर्टात केस आहेत भावाभावांच्या, शेतीच्या, जमिनीच्या, प्रॉपर्टीच्या. तुम्हाला विश्वास बसतो का की भाऊ बहीण, भाऊ भाऊ यांची सगळ्यात मोठी भांडणं आहेत कोर्टात? आणि आपण काय म्हणतो, आमच्या जातीचे 1 करोड, तमक्या जातीचे 1 करोड. सगळ्यात लक्षात ठेवा, कामाला कधीच येत नाही ती जात. जर जात कामी आली असती, लक्षात ठेवा, जर जात कामी आली असती तर राजकारणाची काहीच गरज नव्हती ना. अशी कुठली जात आहे की ह्या एकाच जातीचे सगळे श्रीमंत आहेत? अशी कुठली जात आहे की ही सगळ्यात समृद्ध? असं होत नाही. जात कधी कामाला येत नसते. जात ही फक्त मिरवण्याची गोष्ट आहे. जातीच्या माणसाने जातीच्या माणसाला मदत केली असती तर महाराष्ट्रात काय, देशात काय, काहीतरी प्रॉब्लेम राहिला असता का? पण असं होत नाही. ही फक्त भांडणं लावायला असते. ह्यातून आपण जोपर्यंत बाहेर येत नाही, आपलं सगळं लिखाण, म्हणजे सोशल मीडियावरचं लिखाण मध्ये सगळं जातीवर चालू आहे. ही जात, ती जात, ती जात, हे यांनी काहीही होत नाही. म्हणजे आपण फक्त हा विचार केला पाहिजे की फेसबुक कोणी शोधलं? जोरात बोला. मार्क झुकरबर्ग. कुठला आहे तो? ट्विटर तिकडेच, इंस्टाग्राम तिकडेच, ऑर्कुट होतं तिकडेच. तुम्ही म्हणाल ते सगळे शोध कुठे लागलेत? अमेरिकेत, युरोपात, बरोबर. आता ह्या फेसबुक, इंस्टाग्रामवर सगळ्यात जास्त पडीक कोण आहे? आपण. आपल्याला कामधंदाच नाही, आपल्याला शोधच लावायचे नाहीत. जगाला प्रभावित करेल, जगाला खूप कामी येईल असे किती शोध आता मधल्या काळात आपण लावलेत. मोठमोठे शास्त्रज्ञ आपण नावं वाचतो, तुमच्या अभ्यासात आहेत, पण या मधल्या काळात काय झालंय आपल्याला? असे किती शोध आहेत आपले. उगाच काहीतरी हे आम्ही केलं ते आम्ही केलं असं म्हणण्यात काही अर्थ नसतो. आपण शोध लावणं बंद केलेलं आहे. तर मोठेपणा सांगत बसण्यापेक्षा आपण संशोधक होणं गरजेचं आहे. नाही तर आपल्याला इंस्टाग्रामवर रील बनवणाऱ्यांचा देश ही एक सगळ्यात मोठी ओळख आपली होईल आणि ती ओळख काही फार चांगली असणार नाही. पत्रास कारण की या आपल्या ग्रंथामध्ये आपण बरीच पत्र मांडताना अनेक व्यक्तिरेखा उलगडून सांगितलेल्या आहेत. ती सध्या काय करते? या एका पत्रामध्ये तुम्ही सुरुवातीलाच असं विधान केलेलं आहे की सगळीच पत्र पोस्टाच्या पेटीत टाकायची नसतात आणि हेही खरं आहे की सगळ्यांनाच व्यक्त होता येत नाही. तर मग अशा अव्यक्ततेला व्यक्त होण्याच्या वाटा आपण काय सांगू इच्छित? मला मी त्याच्यात व्यक्त होण्याच्या बाबतीत एक सांगतो की आपल्या भाषेची कशी गंमत असते. क्षण्णा नवरे नावाचे लेखक होते, त्यांच्या पुस्तकात अशी किस्सा आहे. एक माणूस सतत ऑफिसमध्ये प्रेमात पडलेला असतो ऑफिसमधल्या तरुणीच्या, आणि तिला विचारायचं असतं, प्रपोज करायचं असतं, आणि त्याला ते काही विचारता येत नसतं की कसं विचारू, तिला काय वाटेल, असे ह्याच्यात खूप दिवस जातात. मग त्याच्या लक्षात येतं की यार
मराठीत मजा नाही येणार. आता एक तर खरं आपला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम, आपण भाषेवर एवढ्या गप्पा मारतो. किती जणांनी गेल्या 25-30 वर्षात 50 वर्षात मराठीत प्रपोज केलंय? आपल्या प्रेयसीला किंवा आपल्या प्रियकराला किती जणांनी मराठीत प्रपोज केलं? आमचं तुमच्यावर प्रेम आहे असलं काही केलंय का? अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे की आपण आपल्या भाषेत प्रेम व्यक्त करू शकत नाही. ह्याच्यापेक्षा भाषेची अधोगती काय असेल? याला सगळ्यात आम्ही लेखक, आम्ही सगळे मराठीवर बोलणारे लोक जबाबदार आहोत की ज्यांनी आम्ही तुम्हाला असं एक वाक्य सुद्धा दिलं नाही की जे तुम्ही प्रेम व्यक्त करायला वापरू शकाल. तर तो तसा माणूस तरुण की काय बोलू मग इंग्रजीत बोलायचं ठरवतो. मग त्याला असं वाटतं की ती लिफ्ट पाशी आली, ऑफिस पाशी आली की मी तिला विचारेन की पहिले नकोच डायरेक्ट बोलायला, म्हणून आज विचारतो की अर्ली टुडे. तर असं ठरतं त्याचं. 2-3 दिवस जातो पण विचारणं होतच नाही. मग चौथ्या दिवशी तो उभाच राहतो, ती येते आणि हा एकदम ती आल्यावर बोलतो टर्ली उडे. तर बिचारायचं सगळा गोंधळ होऊन जातो. बऱ्याचदा काय होतं की आपण दुसऱ्यांच्या भाषा वापरून आणि ह्यात आपलं फक्त गोंधळ होणार आहे. तर आपण साधेपणाने नेमकेपणाने आपली भाषा वापरत राहू. तुम्ही इंग्रजी शिका, तुम्ही फ्रेंच शिका, स्पॅनिश शिका, पण बोला मराठीत. एकमेकांशी बोला मराठीत. मराठीत बोलणं ही भाषा जगण्याचं लक्षण आहे. सगळ्यात मोठी अडचण लिहिणं नाहीये. सगळ्यात मोठी अडचण मुंबई पुणे सगळीकडे मराठी मुलं एकमेकांशी हिंदीत आणि इंग्लिशमध्ये बोलतात. पालकांना असा आनंद होतो मुलगा जेव्हा इंग्लिशमध्ये विचारतो त्यांना काहीतरी, मम्मी डॅडी वगैरे, ते लांबचं. तर हे जेव्हा बंद होईल ती भाषा टिकणार आहे. आणि याचा समारोप म्हणजे म्हणून मी तुम्हाला एक त्यातलं पत्र जे आहे ते वाचून दाखवतो. आणि मी हे पत्र कुणाला लिहितोय माहित नाही, तरी लिहिणार आहे. सगळीच पत्र पोस्टाच्या पेटीत टाकण्यासाठी नसतात. काही पत्र लिहून सुद्धा आपल्यापाशी जपून ठेवायचे असतात. दडवून ठेवलेल्या नोटा एका रात्रीत कागदाच्या तुकड्यासारख्या होऊन जातात, पण तिच्याबद्दल लिहिलेला कागदाचा तुकडा नेहमीच लाख मोलाचा असतो. गुलजारच्याच ओळी आहेत, लिखते रहे हैं तुम्हें रोज ही मगर ख्वाहिशों के खत कभी भेजे ही नहीं. तिला कधीच मनातलं काही सांगू शकलो नाही. कधी वाटायचं कविता लिहावी एखादी तिच्यावर, पण सुचली नाही एकदाही. कदाचित काळजात खूप टोचत असावं, ते सहजासहजी सुचत नसावं. ती दारात ओट्यावर आरसा ठेवून वेणी घालायची, रिबीनची गाठ मारायची, तेव्हा आपणच रिबीन असतो असं वाटून जायचं. ती हलकेच टाकून द्यायची केसांचा गुंता, त्या हवेत उडणाऱ्या गुंत्याचा पाठलाग करावा असं वाटायचं. एवढे तिचे केस सुंदर होते. तिच्या डोळ्यात वेगळीच चमक होती. शाळेत सुद्धा गुरुजींनी प्रश्न विचारला की काजवे चमकावेत तसे तिचे डोळे चमकायचे. चुटकीसरशी फळ्यावर गणित सोडवायची. ती गणित सोडवण्याच्या निमित्ताने समोर उभी राहील म्हणून सुद्धा बऱ्याचदा आम्ही गुरुजींना मला उत्तर येत नाही असं म्हणायचो. ती हुशार होती, पण बाकीच्या हुशार मुलींसारखी नव्हती. शाळेत असताना हुशार मुली नागतोड्यासारख्या वाटायच्या, पण ती प्रेमळ होती. एकदा शाळेत असताना वाटेत तिला झाडाच्या चिंचा दिल्या होत्या, तर शाळेतून परत येताना तिने स्वतःची भूगोलाची वही दिली. म्हणाली पूर्ण करून उद्या दे. तू शाळेत काही लिहितच नाहीस. रात्रभर ती वही धरून समोर बसलो. एवढं सुंदर अक्षर होतं की 100 वेळा तरी ती वही वाचून काढली. त्या वर्षी मी गुरुजीला सुद्धा भूगोल शिकवू शकलो असतो, एवढा पाठ झाला होता. एकदा गहू निवडताना एक खडाच तोंडात टाकला तिने, आणि नेमकं मी बघितलं काय लाजली होती. तिचं हे सिक्रेट मी आजपर्यंत जपून ठेवलंय. उन्हाळ्यात वावटळ आली आणि तिच्या दारातले वाळत घातलेले पापड उडून गेले, तेव्हा आम्ही दोघंही मागे मागे पळालो होतो पापडाच्या. कसलं भारी वाटलं होतं. गोल गोल फिरत जाणारी वावटळ, डोळ्यात जाणारा पालापाचोळा आणि बेभान होऊन धावणारे आम्ही दोघं.
दम लागल्यावर थांबलो तेव्हा तिचे केस फार विस्कटून गेले होते. लिंबाचं पिवळं झालेलं पान तिच्या गालाला चिकटून बसलं होतं. आमच्या गोष्टीतलं तेवढं एकच पान आता शिल्लक आहे, माझ्या जवळ आहे. तशा फार भेटी झाल्या नाही. घराजवळ राहायची म्हणून दिसायची फक्त. कधी डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन जाताना, कधी जळणाचा डबा नेऊन जाताना. एकदा लाईट गेली होती तिच्या घरची. बल्ब बदलायला मला बोलवून घेतलं. मी बल्ब लावला आणि तिच्याकडे बघितलं. किती घाबरली होती. काळजी वाटत होती तिला. तिला मी बावळट वाटत होतो म्हणून का तिला मी आवडत होतो म्हणून ते काही कळलं नाही. आणि तिला विचारायची सोयच नव्हती. माझ्यासारखा 50% मिळवणारा मुलगा तिच्यासारख्या 90% मिळवणाऱ्या मुलीला विचारणार तरी काय. फार फार तर गणितातली शंका. आणि तिच्या मनात माझ्याबद्दल काहीच येत नसणार याची खात्री होती, कारण दिवसभर कामं असायची घरात तिला. त्यात 9वीचं वर्ष, पुढच्या वर्षी 10वी. सारखी पुस्तकात डोकं खुपसून बसायची. तिला ओट्यावर अभ्यास करताना बघून आई सारखं मला म्हणायची, तिच्याकडे बघ जरा. आता आईला काय माहित, मी तिच्याकडेच बघत असतो सारखं. तिला कोणी विचारलं की ती सांगायची मला डॉक्टर व्हायचंय. आणि आमच्या गुरुजींना पण वाटायचं की ती नक्की डॉक्टर होणार. तिचा बाप पण म्हणायचा माझी लेक डॉक्टर होऊन आले की बँड लावून मिरवणूक काढीन गावात. मला वाटायचं ही डॉक्टर झाली तर आपलं कसं होणार. पुढे पुढे तिचं हुशार असणं एवढं मनावर बिंबवलं गेलं की प्रेम वाटण्यापेक्षा तिच्याबद्दल आदर वाटायला लागला. आपल्या वर्गातली सगळ्यात हुशार मुलगी एवढंच डोक्यात राहिलं. गुंड मुलगा आणि हुशार मुलगी यांच्या कोणी नादी लागत नाही तसं काहीच. दरवर्षीप्रमाणे ऊस तोडणीचा हंगाम आला. या वर्षी पण तिचे आई वडील ऊस तोडायला जाणार. आजी आणि तीच असायचे घरी. नेमकं त्याच वर्षी तिची आजी वारली. 9वीतली पोरगी एकटी कशी सोडून जायचं आणि परक्या गावात तरी कसं न्यायचं. तिथं आधीच 12 गावचे लोक काय करायचं. अचानक एक दिवस बँडचा आवाज यायला लागला तिच्याच दारात. 9वीतच लग्न झालं तिचं. तिला 10वीची परीक्षा द्यायची होती, पण नवरदेव 10वी नापास होता म्हणून घरचे नाही म्हणाले. तिला शेवटचं बघितलं ते हळदीत. शाळेच्या फ्रॉकमध्ये पाहायचो. साडीत बघून हैराण झालो. खूप दूरची कुणीतरी वाटली, ओळख नसलेली. नंतर कधी एखाद्या डॉक्टरकडे गेलो की आठवतं तिला पण डॉक्टर व्हायचं होतं. आता 2 लेकरं घेऊन फिरते का कुणाच्या काम करते. कधी वावटळ आली की प्रश्न पडतो ती सध्या काय करते. सरांना धन्यवाद. इतका चांगल्या आणि मुलांच्या दृष्टीने योग्य मुद्द्यावर शेवट केलेला आहे. धन्यवाद. धन्यवाद.